नवनाथ दर्शन यात्रा म्हणजे नेमकं काय आणि या यात्रेमध्ये आपण कोणकोणत्या नाथांच्या मंदिरांचे दर्शन घेतो याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर नाथ संप्रदायातील पवित्र ग्रंथ नवनाथ भक्तिसार या ग्रंथाला अनुसरून ही यात्रा केली जाते। मागच्या वर्षीपासून आपण ही 3 दिवसाची यात्रा सुरू केलेली आहे। याचा जो मेन उद्देश असतो तो जे नवनाथांचे समाधीस्थळ आहे त्याचे दर्शन करणे हा असतो। आणि या यात्रेमध्ये आपण सोबतच मार्गामध्ये जेही नाथांचे तपोस्थळ येतात त्याही मंदिरांचे दर्शन घेत असतो। नाथांचे जे संजीवन समाधी स्थळ आहे जसे की श्री क्षेत्र मायंबा जिथे सद्गुरू मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे। त्यानंतर तिथून जवळच मढी या ठिकाणी सद्गुरू कानिफनाथांची संजीवन समाधी आहे। तिथून पुढे गेल्यानंतर चिंचोली येथे सद्गुरू गहिनीनाथांची संजीवन समाधी स्थळाचे दर्शन आपल्याला करता येते। त्यानंतर येवलवाडी येथे जालिंदरनाथांची संजीवन समाधी आहे। पुढे आपण हरंगुळ या ठिकाणी भर्तरीनाथांच्या संजीवन समाधी स्थळाचे दर्शन करतो। त्यानंतर वडवळ या ठिकाणी सद्गुरू नागनाथांच्या संजीवन समाधी स्थळाचे दर्शन होतात आणि विटे या ग्रामी रेवणनाथांची संजीवन समाधी स्थळ आपल्याला बघायला भेटते। ज्या नाथ भक्तांना एकट्याने यात्रा करणे शक्य होत नाही किंवा फॅमिली असतात ज्यांना नाथांच्या मंदिराची माहिती नसते अशा नाथ भक्तांसाठी आपण ही यात्रा चालू केलेली आहे। मागच्या 1 वर्षापासून अनेक नाथ भक्त या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। जसं की संपूर्ण महाराष्ट्रातून नाथ भक्त येत असतात। काही गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राबाहेरूनही अनेक नाथ भक्त या यात्रेमध्ये सहभागी होतात। तुम्हाला जर यात्रेची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती त्याची माहिती पूर्ण भेटून जाईल। येत्या 14 ऑगस्टला ही पुढची यात्रा असेल। ज्याही नाथ भक्तांना यात्रा करण्याची इच्छा आहे ते नंबरवरती कॉल करून संपर्क करू शकता आणि इतर नाथ भक्तांनाही हा व्हिडिओ शेअर करू शकता। ओम नमो आदेश।